नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी तर बेहद्द खुश आहे. का नाही असणार? भारतीय संघाला पत्रकार म्हणून 7व्यांदा ICCनी आयोजित केलेल्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवताना मी पाहिलेलं आहे. एकदा 50 ओव्हरचा वर्ल्ड कप, तीनदा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आज तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकताना भारतीय संघाला मी बघितलेलं आहे. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर मी उभा आहे आणि तुम्हाला वातावरणाचं वर्णन करायचं म्हणून सांगतोय. नॉर्मली दसऱ्याच्या वेळेला नवरात्री असते आणि नवरात्रीच्या वेळेला गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये हंगामा चालू असतो. आज मार्च आहे, 8 मार्च, आणि महिला दिन अशा काही पद्धतीने भारतीय संघाने साजरा केला आहे की बोलायची सोय नाही. विश्वविजेतेपदाला गवसणी घातलेली आहे. असंख्य विक्रम तोडून टाकलेले आहेत, असंख्य विक्रम स्वतःच्या नावावरती केलेले आहेत. त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कौतुही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. अंतिम सामन्याचं एक वेगळं प्रेशर असतं. त्या प्रेशरचं वर्णन करत असताना प्रिव्ह्यूमध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं की अंतिम सामना खेळायचा अनुभव भारतीय संघाच्या कामी येईल. आज सामन्याच्या अगोदर थोड्याशा खटकणारी गोष्ट झाली, कारण 3 दर्जेदार कलाकारांनी आपली कला सादर केली. त्याच्यात वाईट काहीच नाही. तामझाम अगदी जबरदस्त होता. फक्त या कार्यक्रमाची वेळ मला जबरदस्त खटकली, कारण ज्या वेळेला अंतिम सामन्याची तयारी करण्याकरता मुख्य मैदानावरती खेळाडूंनी असायला पाहिजे त्यावेळेला कार्यक्रम चालू होता. 5:30 ते जवळजवळ 6:10 6:15पर्यंत कार्यक्रम चालू होता. मग आवराआवर झाली. टॉसच्या वेळेला अत्यंत मर्यादित जागेमध्ये दोन्ही संघांनी थोडासा सराव केला आणि नंतर टॉसच्या वेळेला जी काही एकंदर सगळी आवराआवरीची गडबड चालू होती ती बघून मला जरा खटकलं. त्यातनंही नाणेफेक ही मिचेल सँटनरजी जिंकली. अगदी अपेक्षेप्रमाणे बॉलिंग करायचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादव आणि संघ व्यवस्थापनाने काही गोष्टी ठरवलेल्या होत्या, जे मी सकाळी एका छोट्या रीलमध्ये म्हणलं होतं. ड्यू फॅक्टर येणार नाही, टॉस आणि खेळपट्टी याचा मुद्दा येणार नाही, कारण ही खेळपट्टी चांगली असणार आहे, दोन्ही संघांकरता चांगली असणार आहे. झालं तसंच, कारण भारतीय संघाने आत्तापर्यंतच्या 8 सामन्यांमध्ये सुरुवात चांगली केली नव्हती. आपल्या सलामीला ग्रहण लागलेलं होतं. नेमकी सगळ्या गोष्टी जमून यायची वेळ कधी आली? अंतिम सामन्यात. क्या बात आहे! अजून काय पाहिजे? अभिषेक शर्मा, संजू सॅमसन यांनी पहिल्या 2 ओव्हरमध्ये अंदाज घ्यायला थोडासा वेळ घेतला, जी अत्यंत नंतर योग्य गोष्ट वाटली, कारण त्याच्यानंतर पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा किती होत्या? 12. पुढच्या 4 ओव्हरमध्ये, म्हणजे पहिल्या 6 ओव्हर ज्या मारामारीच्या असतात, फील्ड रेस्ट्रिक्शनच्या असतात, पॉवर प्लेच्या असतात, त्याच्या पुढच्या 4 ओव्हरमध्ये भारतीय संघाने 80 धावा जमा केल्या. अभिषेक शर्मानी तोडफोड अर्धशतक केलं. संजू सॅमसनचा बहर हा कायम टिकलेला होता. लागोपाठ तिसऱ्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्यांनी जी बॅटिंग केली होती, लाजवाब. ईशान किशनला संजू सॅमसनला मिळाला अजिबात ॲक्सिलेटरवरचा पाय या दोघांनी काढला नाही आणि तो दाबून ठेवला. धपाधप बाउंड्रीज आणि सिक्सर मारल्या. सगळ्या बॉलर्सना त्यांनी धारेवर धरलं. लॉकी फर्ग्युसनसारखा अत्यंत हुशार अनुभवी बॉलर 2 ओव्हरमध्ये 48 धावांचा मार खाऊन गेला. ह्याच्यामध्ये न्यूझीलंड संघाने एक चूक केली असं मला वाटतं. मिचेल सँटनर अर्थातच दर्जेदार, मॅट हेनरी दर्जेदार, परंतु बाकीचे जे बॉलर होते ते पूर्ण वेळ बॉलर नव्हते. मग तो ग्लेन फिलिप्स असू देत, तो राचिन रवींद्र असू देत, तो निशम असू देत, या सगळ्यांना दडपण झेपलं नाही असं माझं मत आहे. आणि भारतीय संघांनी ते दडपण नुसतं ठेवलं नाही, तर शेवटपर्यंत अशक्य वेगाने ते वाढवत गेले. जेव्हा 15 ओव्हरचा खेळ झालेला होता, 200 धावांचा टप्पा ओलांडला होता, तेव्हा मनात आलं, बापरे, भारतीय संघ अजून किती धावा करणार आहे. पण क्रिकेटनी वेगळं रूप दाखवलं, कारण पुढच्या 4 षटकांमध्ये इतका धावांना ब्रेक लागला, ज्याला कारण होते जिमी निशमची 16वी ओव्हर. एका ओव्हरमध्ये या पठ्ठ्याने 3 विकेट काढल्या आणि भारतीय संघाला दणका दिला. एका क्षणाला तर तो हॅट्रिकवरती होता असं मला सांगावंसं वाटतं. त्या एका ओव्हरमध्ये लागलेले ब्रेक शेवटपर्यंत निघालेले नव्हते. शेवटी मी तुम्हाला सांगतो, 20व्या षटकामध्ये जेव्हा शिवम दुबे बॅटिंगला आला आणि शिवम दुबेनी एका ओव्हरमध्ये निशमच्या 24 रन्स काढल्या, 2 षटकार मारले, 3 चौकार मारले आणि एकदम सगळ्या गोष्टी बदलून टाकल्या. भारतीय संघाचा धाव फलक 250 धावांचा टप्पा परत एकदा ओलांडून गेला, कारण उपांत्य सामन्यात सुद्धा आपण 250 धावा केल्या होत्या.
T20 क्रिकेटमध्ये 250 धावा या खरंच खूप होतात. पाठलाग तुम्ही म्हणाल इंग्लंड विरुद्ध काय करतच आले होते की ते पाठलाग, पण तो पाठलाग करत असताना तुम्ही थोडे कमी पडता, कारण ते ओझं नंतर फटाफट वाढत जातं. आजच्या सामन्यामध्ये ते ओझं किवी बॅट्समनवरती सुरुवातीपासून दिसत होतं. त्यातनंही फिन ॲलनचा एक अत्यंत उंच उडालेला झेप शिवम दुबेनी सोडला. जे मी तुम्हाला कालच्या प्रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की या मैदानाला टॉवर लाईट्स नाही आहेत, छतावरती लाईट्स बसवलेत, त्याचा फिल्डिंग करताना त्रास होतो. डोळ्यामध्ये ते लाईट जातात, डोळे दिपतात आणि मग अंदाज चुकतो. हे कारण सांगत नाही आहे, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हे कारणं देऊन चालत नाही, झेले पकडायलाच लागतात. पण नंतर फिन ॲलन तेवढा टिकला नाही हे महत्त्वाचं, कारण अक्षर पटेलला सूर्यकुमार यादवने टाकलं. नवीन बॉलवरती अक्षर पटेल फार हुशारीने बॉलिंग करतो. त्यांनी पहिल्यांदा फिन ॲलनला आऊट काढलं आणि तो झेल जो पकडला, अप्रतिम झेल ईशान किशननी पकडला. परंतु त्याच्यापेक्षा पुढची जी विकेट होती ती फार गमतीशीर होती. जसप्रीत बुमराचं स्वतःच्या कौशल्यावरती एवढं नियंत्रण आहे की बोलायची सोय नाही. त्यांनी पहिला बॉल राचिन रवींद्रसारख्या निष्णात बॅट्समनला जोरात वेगाने टाकतोय दाखवून स्लोअर वन टाकला. त्याचा फटक्याचा अंदाज चुकला, जसा सेम अंदाज हॅरी ब्रुकचा चुकलेला होता. जसप्रीत बुमरानी त्या सेम बॉलवरती दोन्ही मॅचला 2 महत्त्वाच्या शिकारी केल्या, परंतु हे सांगताना दोन्ही मॅचला त्याला जे फिल्डरकडनं पाठबळ मिळालं ते लक्षणीय होतं. कारण पहिल्या मॅचला हॅरी ब्रुकचा अक्षर पटेलनी झेल पकडलेला होता. आज ईशान किशननी पुढं येऊन सूर मारत त्याचा झेल पकडला. हातात पकडलेला झेल धक्का लागून उडाला आणि त्यांनी तो इथं अगदी बाळाला जशी आई पकडून ठेवते तसा तो झेल पकडला. राचिन रवींद्रची विकेट फार महत्त्वाची होती आणि त्याच्यानंतर ग्लेन फिलिप्सला अक्षर पटेलनी आर्मरवरती जे बोल्ड केलं, खलास तिथे किवी बॅट्समनला जो धक्का लागला त्या धक्क्यातनं ते सावरू शकले नाहीत. टीम सिफर्टनी नेहमीप्रमाणे अपेक्षेप्रमाणे दणकेबाज बॅटिंग केली. 5-6 षटकार त्यांनी मारले, परंतु तो नंतर आऊट झाला वरुण चक्रवर्तीला आणि हार्दिक पंड्याला पहिल्या ओव्हरमध्ये सॉलिड मार पडला. नंतर तो परत आल्यानंतर चॅपमनची विकेट काढून गेला आणि त्याच्यानंतर धावगती जी होती ती 15, 16ची 17ची पुढं जायला लागल्यानंतर त्या धावगतीचा आकार ठेवत जिंकणं हे केवळ अशक्य होतं आणि खरोखर तसं झालेलं दिसतंय. भारतीय संघाने अंतिम सामना तब्येती जिंकलाय हे आता कबूल करायला लागेल. नकारात्मक लोकांच्या बाबतीत मी बोलत नाही. किती जिंकली भारतीय टीम तरी रडत होता तुम्ही. हे काय जिंकणं आहे का? तो बघा बेथेल कसा खेळला, याची लायकी नाही. अभिषेक शर्माला कशाला घेताय, हे काय करताय, ते काय करताय. आता काय म्हणाल मला सांगा, आता काय म्हणाल. भारतीय संघाने अंतिम सामन्यामध्ये सगळ्या गोष्टी एका वेळेला परिपूर्ण क्रिकेटच्यासाठी ज्या लागतात त्या करून दाखवल्या. बॅटिंग आउटस्टँडिंग केली, जे त्यांचं बलस्थान होतं. फिल्डिंगमध्ये झेल चांगले पकडले आणि नंतर बॉलिंग करत असताना पाटा विकेटवरती सुद्धा कौशल्य दाखवलं. म्हणूनच भारतीय संघाला विजेतेपद मिळालेलं आहे. विश्वविजेतेपद एक लक्षात घ्या, यजमान देशांनी T20 वर्ल्ड कप जिंकला नव्हता, भारतीयांनी ते जिंकून दाखवला. लागोपाठ 2दा कोणी T20 वर्ल्ड कप जिंकलेलं नाही आहे, भारतीय संघाने ते करून दाखवलं. आणि त्याचबरोबर 3 वेळा विश्वविजेतेपद T20 क्रिकेटमध्ये कुणी संघाने मिळवलेलं नव्हतं, ते करून दाखवलं. हायस्ट रन्सचा विक्रम केला. खूप गोष्टीचे विक्रम केलेत, पण ते विक्रम बाजूला सोडा. भारतीय संघाने संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये एका सामन्याचा धक्का पचवून नंतर जी प्रगती केली, सो कॉल्ड क्वार्टर फायनल वेस्ट इंडिज विरुद्ध व्यवस्थित जिंकली, इंग्लंडला हरवलं आणि शेवटच्या मॅचमध्ये किवीजना सुद्धा हरवून विजेतेपदाला गवसणी घातलेली आहे. मी बेहद्द खुश आहे. याचे अजून काही तपशील असेल ते मी तुम्हाला शांततेने परत कळवीनच, परंतु आता प्रेस कॉन्फरन्सला जातो, कारण सूर्यकुमार यादव येऊ देत किंवा गौतम गंभीर होते, प्रेस कॉन्फरन्स ऐकायला फार मजा येणार आहे. तुमची मतं काय आहे, तुम्ही किती खुश आहात हे नक्की सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.